उच्च न्यायालयाने राहुल गांधींना कोणत्या शब्दात फटकारलंय पाहूयात। चीनने 2000 चौरस किलोमीटर भारतीय भूमीवर कब्जा केला हे तुम्हाला कसं कळलं? विश्वसनीय माहिती काय आहे? जर तुम्ही खरे भारतीय असता तर तुम्ही असं म्हटलं नसतं, असंही कोर्टाने राहुल गांधींना उद्देशून म्हटलंय। जेव्हा सीमेपलीकडे संघर्ष सुरू असतो तेव्हा तुम्ही हे सर्व बोलू शकता का? तुम्ही संसदेत प्रश्न का विचारू शकत नाही? तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, संसदेत बोला, सोशल मीडियावर नाही, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना खडसावलंय। तर राहुल गांधींच्या वक्तव्याची पार्श्वभूमी नेमकी काय तीही पाहूयात। 25 ऑगस्ट 2022 रोजी राहुल गांधी लडाख दौऱ्यावर होते। दौऱ्यादरम्यान कारगिलमध्ये राहुल गांधींनी सभा घेतली होती। सभेत बोलताना भारत चीन सीमेबाबत राहुल गांधींनी वक्तव्य केलं। भारताच्या 4000 किलोमीटर भूमीवर चीनने कब्जा केल्याचा दावा त्यांनी केला। भारत चीन राजकीय संबंधांच्या 75व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात परराष्ट्र सचिवांची उपस्थिती होती। यावर देखील टीका केली राहुल गांधी यांनी। चीनने आपला भूभाग बळकावला, पण आपले सचिव चीनी राजदूतांसोबत केक कापतात अशी टीका राहुल गांधींनी केली होती। आम्ही युद्धाच्या बाजूने नाही, पण आपली जमीन परत मिळाली पाहिजे, असं लोकसभेच्या शून्य प्रहरात राहुल गांधींनी वक्तव्य केलं होतं।